स्वातंत्र्य भारत देशाचे पहिले कृषी मंत्री म्हणून कार्य करताना शेतकऱ्यांसाठी कृषी महाविद्यालय व कृषी विद्यापीठांची स्थापना आणि शाळांची निर्मिती करून सहकार क्षेत्रासहित कास्तकार शिकला पाहिजे, खेड्यापाड्यापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे हे ध्येय उराशी बाळगून या भारत देशासाठी मोठे योगदान देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर पंजाबराव देशमुख उर्फ उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे होत, असं प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री गुणवंत यच मिसलवाड यांनी केले। ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी डेपो नांदेड आगार इथं दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी शनिवारी सकाळी ठीक 10:30 वाजता हरित क्रांतीचे प्रणेते, शिक्षण महर्षी, स्वातंत्र्य भारताचे पहिले कृषी मंत्री, थोर स्वातंत्र्य सैनानी डॉक्टर पंजाबराव देशमुख उर्फ उपाध्यक्ष भाऊसाहेब देशमुख यांची 127वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या जयंती अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते। सर्वप्रथम एसटी महामंडळ नांदेड विभागाचे विभाग नियंत्रक श्री डॉक्टर चंद्रकांत वडसकर यांच्या हस्ते डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते पुढे बोलताना माननीय श्री गुणवंत एच मिसलवाड यांनी आपल्या भाषणात म्हणाले की 7 फेब्रुवारी 1955 ला भारत कृषक समाजाची स्थापना करून राष्ट्रीय स्तरावर 1969 मध्ये 100 एकरात शेतकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी प्रदर्शन भरवले। आज कृषी क्षेत्रात नवनवे असे नाविन्यपूर्ण संशोधन तंत्रज्ञान बदल होतात, ते याचेच द्योतक आहे। म्हणून अशा या महान विभूतीचा आम्ही सर्व युवा पिढींसहित सर्वच जण आधुनिक काळात त्यांचा आदर्श घेऊन कृषी क्षेत्रामध्ये प्रगती करून समाजाप्रती व देशाप्रती कार्य करणं ही काळाची गरज आहे, असंही माननीय श्री गुणवंत यच मिसलवाड यांनी शेवटी बोलताना म्हणाले। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून एसटी महामंडळ नांदेड विभागाचे विभाग नियंत्रक डॉक्टर चंद्रकांत वडसकर, विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश भारती, विभागीय लेखाकार देवीदास जोगदंडे, विभागीय वाहतूक अधीक्षक तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मिलिंद कुमार सोनाळे, विभागीय उपयंत्र अभियंता दिग्विजय नरंगले, वाहतूक निरीक्षक अनिल जाधव, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यच मिसलवाड, वाहतूक नियंत्रक बालाजी शिंदे, वरिष्ठ लिपिक संतोष ढोले, संजय मंगनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी रामोप आगारातील कष्टकरी कामगार कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते।